जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल आर.के. क्रिएशन 77 वरील एका नवीन व्हिडिओमध्ये. फायनली आजचा व्हिडिओ आपण कॅप्टन मधून बनवला व आजच्या व्हिडिओ सॉन्ग इंस्टाग्राम ट्रेनिंग वर चालणार सॉन्ग आहे. तर आजच्या व्हिडिओला एक लाईक व आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तशी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ बनवताना कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपल्या इंस्टाग्राम आयडीची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तसे मित्रांनो, जर तुम्ही खरोखर एडिटर असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. शोभे कपाळी तुझ्या लाल कुंकू नाकात मोत्याची नथ डुले गठानी तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवरती या. होम स्क्रीनवरती आल्याच्यानंतर तुम्ही तुमचं कॅपकट ओपन करून घ्यायचं. कॅपकट ओपन केल्याच्यानंतर इथं खाली क्रिएटवरती क्लिक करायचं आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला तो व्हिडिओ तुम्ही इथे ॲड करा. ॲड झाल्याच्यानंतर काहीसा अशा प्रकारे तुमचा तो व्हिडिओ ॲड होऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो, थोडंसं स्क्रॉल करायचं आणि एडिटिंग नावावरती क्लिक करायचं शेवटला आणि डिलीटवरती क्लिक करून ते डिलीट करून टाका. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला या व्हिडिओवरती क्लिक करा. थोडं समोर यायचं मित्रांनो स्क्रॉल करून आणि एक्स्ट्रेच ऑडिओवरती क्लिक करायचं. तर मित्र काय अशा प्रकारे तुमचा ऑडिओ निघाल्याच्यानंतर सिम्पली थोडं समोर या. आता इथे एक फोटो चेंज होते मित्रांनो. त्यानंतर ऑडिओवरती क्लिक करा आणि बीटवरती क्लिक करा. त्यानंतर ॲड बीटवरती क्लिक करायचं. परत मित्रांनो थोडं समोर यायचं. त्यानंतर 2 नंबरच्या फोटोची चेंज होते तेव्हा एक बीट ॲड करायची. त्यानंतर मित्रांनो थोडं समोरून 3 नंबरच्या फोटोवरती सुद्धा अशा प्रकारे बीट ॲड करायची. परत मित्रांनो थोडं समोर यायचं आणि ॲड बीटवरती क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो आता इथे एक फोटो चेंज होती. त्यानंतर इथं ॲड बीटवरती क्लिक करा आणि थोडं समोर या. समोर आल्याच्यानंतर हा फोटो तिथं चेंज होईल. तिथून ॲड बीटवरती क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो परत थोडं स्क्रॉल करायचं. समोर आल्याच्यानंतर इथं सुद्धा एक ॲड बीट करायची. त्यानंतर मित्रांनो त्याच्यात थोडं समोरून ॲड बीटवरती क्लिक करायचं. परत मला थोडं समोर आहे आणि ॲड बीटवरती क्लिक करायचं. तर मित्रांनो अशा प्रकारे थोडं समोरून ॲड बीटवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या सर्व बीट व्हिडिओच्या ॲड करून घ्यायच्या. त्यानंतर बीट ॲड झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं वरी राईटवरती क्लिक करा. अशा प्रकारे तुमच्या बीट ॲड होतील. त्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करा आणि स्प्लिटवरती क्लिक करायचं. परत मित्रांनो आता जिथं तुम्हाला बीट दिसेल तिथून तुम्ही स्प्लिटवरती क्लिक करायचं. व्हिडिओचे पार्ट कट करायचे. परत मित्रांनो थोडं समोर यायचं आणि इथं सुद्धा स्प्लिटवरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो थोडं समोर यायचं. आता इथं एक बीट आहे, इथं स्प्लिटवरती क्लिक करा. तर अशा प्रकारे मित्रांनो आता आपले या व्हिडिओचे पार्ट कट करायचे. तर तुम्ही हा व्हिडिओ कट करून घ्या. तर मित्रांनो तुमचे व्हिडिओ अशा प्रकारे कट होईल. व्हिडिओच्या स्टार्टिंगला या. पहिल्या पार्टवरती क्लिक करायचं या व्हिडिओच्या आणि रिप्लेसवरती क्लिक करा. त्यानंतर आता फोटोमध्ये यायचं. आता तुम्हाला ज्याचे कोणाचे फोटो यूज करायचे तो फोल्डर तुम्ही ओपन करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा फोल्डर ओपन येईल. ओपन झाल्याच्यानंतर पहिला फोटो घ्यायचा. यातसुद्धा आपल्या रेषा इतकं वाढून घ्यायचं. रेषा इतकं वाढवल्याच्यानंतर मित्रांनो परत थोडं समोर यायचं. समोर आल्याच्यानंतर रिप्लेसवरती क्लिक करा आणि 2 नंबरचा फोटो घ्यायचा. त्यानंतर मित्रांनो हा फोटोसुद्धा तुम्ही अशा प्रकारे आपल्या रेषा इतका वाढून घ्यायचा. परत थोडं समोर आहे मित्रांनो. 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करा. रिप्लेसमध्ये या आणि तो फोटो ॲड करून घ्यायचा परत एकदा. यालासुद्धा अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचा. परत मित्रांनो थोडं समोर या. नेक्स्ट पार्टवरती क्लिक करून रिप्लेसवरती या आणि त्याच्या समोरचा एक फोटो घ्यायचा. यालासुद्धा अशा प्रकारे झूम इन करून घ्यायचं. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या रेषा इतकाले फोटो ॲडजस्ट करून घ्या व्यवस्थित. त्यानंतर मित्रांनो परत एकदा थोडं समोर यायचं आणि या पार्टवरती क्लिक करा. रिप्लेसमध्ये यायचं. रिप्लेसमध्ये आल्याच्यानंतर नेक्स्ट फोटो घ्यायचा. तर मित्रांनो अशा प्रकारे आता तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून ॲड करून घ्यायचे. तर मित्रांनो परत थोडं समोर या. नेक्स्ट पार्टवरती क्लिक करा. रिप्लेसवरती क्लिक करा आणि त्याच्या समोरचा फोटो ॲड करून घ्यायचा. तर मित्रांनो अशा प्रकारे आता तुमचे जे काही फोटो राहिले असतील ते फोटो व्यवस्थित आपल्या रेषेत काय ॲडजस्ट करून घ्या. मी थोडे व्हिडिओ स्किप करून घेतो. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा शेवटचा फोटोसुद्धा ॲड करून घ्यायचा. ॲड केल्याच्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला या.
तर मित्रांनो व्हिडिओच्या स्टार्टिंगवरती आल्याच्यानंतर परत थोडं स्क्रॉल करा समोर. व्हिडिओ प्ले करून बघा आणि इथे येऊन स्टॉप करा या फोटोपर्यंत. या फोटोवरती क्लिक करा आणि डुप्लिकेटवरती क्लिक करून ओव्हरलेमध्ये यायचं आणि हा फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा. ॲड झाल्याच्यानंतर अशा प्रकारे याला स्क्रॉल करा व्यवस्थित तुमच्या दोन्ही फोटोच्या जॉईंटवरती आणि या फोटोवरती क्लिक करा आणि स्प्लिटवरती क्लिक करा. शेवटचा पार्ट डिलीट करायचा. या फोटोवरती क्लिक करा. फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर रिमूव्ह बॅकग्राऊंड येऊन याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्या. त्यानंतर मित्रांनो परत त्याच फोटोवरती क्लिक करा. तर सॉरी मित्रांनो, त्यानंतर तुम्ही तुमचं VPN कनेक्ट करा. त्यानंतर टर्बो VPNवरती क्लिक करा. तर मित्रांनो टर्बो VPNवरती क्लिक केल्याच्यानंतर टॉप टू कनेक्टवरती क्लिक करून VPN कनेक्ट करा. आणि मित्रांनो सुपर VPN असेल तर UK सर्व्हर सिलेक्ट करून तुम्ही ते VPN कनेक्ट करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं VPN कनेक्ट होईल. VPN कनेक्ट झाल्याच्यानंतर तिथं शिंगणापूर हे सर्व घेऊन कनेक्ट करून घ्या. कनेक्ट झाल्याच्यानंतर तुम्ही परत आता आपलं CapCut ओपन करा. तर मित्रांनो आता मी जे आपण इफेक्ट ॲड केले ते प्रोजेक्ट डायरेक्ट ओपन करून घेतो. त्यानंतर मित्रांनो या पहिल्या फोटोवरती क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे हा पहिलाच इफेक्ट दिसेल तुम्हाला तो ॲड करून घ्यायचा. त्यानंतर राईटवरती क्लिक करा मित्रांनो. परत मित्रांनो थोडं समोर यायचं. या फोटोवरती क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आणि याला डिस्टार्ट हा ॲनिमेशन ॲड करायचा. त्यानंतर राईटवरती क्लिक करा. परत मित्रांनो नेक्स्ट फोटोवरती क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये या. याला सुद्धा तोच अगोदरच्या फोटोचं ॲनिमेशन ॲड करा तोच ॲड करा. परत मित्रांनो थोडं समोर आहे नेक्स्ट फोटोवरती या. ॲनिमेशनमध्ये यायचं आणि या फोटोला सुद्धा कॉम्बोमधला तोच ॲनिमेशन ॲड करायचा. परत मित्रांनो थोडं समोर आहे नेक्स्ट फोटोवरती ॲनिमेशनमध्ये यायचं. याला हा ॲनिमेशन ॲड करून घ्या तुम्ही ड्रिफ्ट स्लाइड 3 मधला. त्यानंतर मित्रांनो या फोटोवरती क्लिक करा. तर मित्रांनो या फोटोला कोणताच ॲनिमेशन ॲड करू नका. त्यानंतर त्याच्या खालच्या फोटोवरती क्लिक करा. याला एक की द्यायची इथं आणि समोर एक की देऊन या कर्व्हर ऑप्शनवरती क्लिक करून तो व्यवस्थित ॲड करा. परत मित्रांनो नेक्स्ट फोटोवरती या. ॲनिमेशनमध्ये या आणि याला स्ट्रेच अँड डिस्टेच हा ॲनिमेशन ॲड करायचा. नेक्स्ट फोटोवरती क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये या. याला सुद्धा हा ॲनिमेशन ॲड करून घ्या स्ट्रेच अँड डिस्टेच. नेक्स्ट फोटोला ॲनिमेशनमध्ये येऊन तुम्ही स्लाइड अँड शो हा ॲनिमेशन ॲड करायचा. परत नेक्स्ट फोटोवरती क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये या. याला जो अगोदरच्या फोटोला ॲनिमेशन ॲड केला तोच ॲनिमेशन ॲड करायचा. राईटवरती क्लिक करा. नेक्स्ट फोटोवरती यायचं. ॲनिमेशनवरती यायचं आणि याला स्लाइडिंग हा ॲनिमेशन ॲड करायचा. राईटवरती क्लिक करा मित्रांनो वरती. नेक्स्ट फोटोवरती या. ॲनिमेशनमध्ये या आणि याला सुद्धा जे आपण अगोदर स्टार्टिंगच्या फोटोला ॲड करता इफेक्ट ॲड करा. त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती या. ॲनिमेशनमध्ये या आणि याला स्लाइड डिस्टेच हा ॲनिमेशन ॲड करा आणि शेवटच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये येऊन हा ॲनिमेशन ॲड करायचा. त्यानंतर राईटवरती क्लिक करा. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या फोटोला सर्व ॲनिमेशन ॲड होतील. ॲनिमेशन ॲड झाल्याच्यानंतर आपल्या 2 नंबरच्या फोटोमध्ये या. त्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून बॉडी इफेक्टमध्ये या आणि स्प्लिटिंग हा ॲनिमेशन ॲड करायचा. याला सुद्धा आपल्या ह्या 1 नंबरच्या फोटोपर्यंत व्यवस्थित ॲडजस्ट करा. त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती यायचं मित्रांनो. बॉडी इफेक्टवरती क्लिक करून हा ऑपरेटिंग हा ॲनिमेशन ॲड करायचा. परत मित्रांनो थोडं समोर या. या फोटोवरती क्लिक करा. बॉडी इफेक्टमध्ये या. रिप्लेसवरती क्लिक करून हा ॲनिमेशन सॉरी मित्रांनो हा इफेक्ट ॲड करायचा या फोटोला. त्यानंतर मित्रांनो परत बॉडी इफेक्टवरती क्लिक करा. बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर हा ॲनिमेशन तुम्ही ॲड करून घ्यायचा या फोटोला. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट फोटोवरती क्लिक करा. इफेक्टवरती येऊन बॉडी इफेक्टमध्ये येऊन हा 1 नंबरचा ग्लोईंग डक हा ॲनिमेशन हा इफेक्ट ॲड करा त्या फोटोला. परत थोडं समोर या. नेक्स्ट फोटोवरती या. परत बॉडी इफेक्टवरती क्लिक करा आणि तोच इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचा.
त्यानंतर मित्रांनो परत नेक्स्ट फोटोवरती या बॉडी इफेक्टमध्ये आणि हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट सर्व फोटोला ॲड करून घ्या. तर मित्रांनो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तो इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचा. तर मित्रांनो कधी-कधी तुमची इफेक्ट लोड होणार नाही, तर क्लोज करून परत एकदा तुम्ही CapCut ओपन करून हा इफेक्ट ॲड करा. तर मित्रांनो तो इफेक्ट थोडा लोड होत नाही. त्यानंतर मित्रांनो हा इफेक्ट तुम्ही इथे ॲड करा आणि या व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करा. त्यानंतर मित्रांनो व्हिडिओच्या स्टार्टिंगला या. स्टार्टिंगला आल्याच्यानंतर तुम्ही फिल्टर लावू शकता. फिल्टरवरती क्लिक करून हा 4K नावाचा फिल्टर ॲड करायचा आणि हा व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत वाढवून घ्यायचा. त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्टिंग ऑप्शनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.